आज तारीख आहे 4 जानेवारी 2024. चला तर मग आजचे महत्त्वाचे करंट अफेअर बघूया. पहिली न्यूज आहे बघा. अदानी हिडेनबर्ग प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवण्यास नकार. तर अदानी उद्योग समूहावर जे शेअर मूल्यात फेरफार केल्याचा आरोप झाला होता, त्याविषयी आता SEBI चौकशी करत आहे बघा. पण मागणी अशी होत होती की SEBIकडून तपास काढून SIT किंवा CBIकडे देण्यात यावा. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यासाठी नकार दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे काय म्हणणे आहे तर SEBI याविषयी सर्वसमावेशक चौकशी करत आहे, त्यामुळे SIT किंवा CBIकडे तपास सोपवण्याची गरज नाही, असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. तर खंडपीठ काय म्हणले बघा. तर राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 आणि 142 नुसार अधिकृत संस्थेकडून तपास CBIकडे हस्तांतरित करण्याचा किंवा SIT स्थापन करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे बघा. कोणत्या कलमानुसार? 32 आणि 142 नुसार. तथापि अशा अधिकारांचा वापर संयमाने आणि असामान्य परिस्थितीतच केला पाहिजे, असं खंडपीठाचं म्हणणं आहे. हिवाळी अधिवेशनाचे 10 दिवसाचे फलित. आत्ताच विधिमंडळाचं 10 दिवस अधिवेशन झालेलं आहे बघा. त्याच्याविषयी माहिती आलेली आहे. त्याच्यातील 1 ते 2 पॉईंट महत्त्वाचे तेवढे बघूया आपण. मग संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी झालेल्या नागपूर करारानुसार विदर्भातल्या समस्यांची चर्चा सोडवणूक व्हावी या उद्देशाने विधिमंडळाचं किमान एक अधिवेशन नागपूरला घेतलं जातं बघा. आता जे अधिवेशन झालं, या अधिवेशनात आजवरच्या सर्वाधिक अशा 55,520 कोटीच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत बघा या आत्ताच्या अधिवेशनामध्ये. कुनो राष्ट्रीय उद्यानात 3 चित्त्यांचा जन्म. तर कुनो राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर मध्य प्रदेशमध्ये. आता बघा, चित्ता प्रकल्पाअंतर्गत भारतात नामिबिया देशातून 17 सप्टेंबर 2022ला 8 तर दक्षिण आफ्रिकेतून 18 फेब्रुवारी 2023ला 12 चित्ते आणले होते बघा. ते कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आलेले होते. चला तर मग हे नाव लक्षात असून द्या. कुठून आणले होते? नामिबियातून आणि आफ्रिकेतून चित्ते आणले होते आणि ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते. चला तर पुढची न्यूज बघूया. राज्य सरकारचा अनुदान नको उपक्रम. तर केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासनाने पण अनुदान नको उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या पालकांनी तसेच श्रीमंत शेतकऱ्यांनी मिळणाऱ्या आर्थिक सवलती स्वेच्छेने नाकाराव्यात, त्यासाठी हे धोरण आणलेले आहे बघा. तर जेव्हा 2014ला बघा भाजप सरकार सत्तेवर आलं होतं, त्यावेळेस 2015ला त्यांनी जो स्वयंपाक गॅस भेटतो, आपला स्वयंपाक करण्यासाठी जो LPG गॅस भेटतो, त्यावर जी सबसिडी देण्यात येत होती, ती सबसिडी ज्यांना आवश्यक नसेल त्यांना ती स्वेच्छेने सोडण्यास आवाहन केले होते बघा. त्याविषयी ती स्वेच्छेने सोडून द्यावी यासाठी योजना आणली होती बघा. तर बऱ्याच जणांना त्यात ती स्वेच्छेने सबसिडी सोडून दिलेली होती. त्यामुळे केंद्र सरकारचा आर्थिक बोजा कमी होण्यास मदत झाली होती. त्याच धर्तीवर आता राज्य सरकारनं पण तशीच योजना अनुदान नको उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे बघा, जेणेकरून राज्य सरकारच्या खर्चात बचत होईल. इंद्रायणी मोकळा श्वास घेणार. आपण इंद्रायणी नदीविषयी मागच्या पण महाग आलो त्यावेळेस पण डिस्कस केलेला होतो बघा. तर यातले काय महत्त्वाचे पॉईंट ते बघूया आपण. तर पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरी 3 नद्यांच्या खोऱ्यात आहे बघा. कोणत्या? शहराच्या उत्तरेकडून इंद्रायणी, दक्षिणेकडून मुळा आणि मध्यातून पवना नदी वाहते. मुळा व पवनेचा संगम जुनी सांगवी येथे झालेला आहे बघा. संगम विचारतात बघा. तर मुळा व पवनेचा संगम जुनी सांगवी येथे झालेला आहे. संगमापासून पुढे मुळा नावाने नदी ओळखली जाते. मुळा नदीचा उगम मुळशी तालुक्यात असून
शहरातील पात्र पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आहे. तर पवना व इंद्रायणी नद्यांचा उगम कुठं झालेला आहे? मावळ तालुक्यात झालेला आहे. आणि मामुर्डी येथून पवना नदी शहरात प्रवेश करते. तुम्ही पण ज्यावेळेस भूगोलाचं बुक वाचताना त्यावेळेस इंद्रायणी नदी वाचताना त्याविषयी व्यवस्थित डिटेलमध्ये वाचून घ्यायचं आहे. चला तर मग आज एवढ्याच न्यूज महत्त्वाच्या होत्या. धन्यवाद.